अंगावर फुलाफुलांचा फ्रॉक, काळेभोर डोळे आणि बोलका हसू. फोटो स्टुडिओत बसवून काढलेला टिपिकल फोटो, नजर लागू नये म्हणून लावलेला मोठा काळा टिका. असे लहान मुलांचे कित्येक फोटो निठारीच्या पोलीस स्टेशनला यायचे. कधी आठवड्यातून एकदा, कधी दोनदा, तर कधी दररोज. पोलीस स्टेशनला हताश आईबाप हजर असायचे, हातात मुलाचा फोटो आणि डोळ्यात मुलगा किंवा मुलगी परत मिळेल अशी आशा घेऊन. पण ही आशा कधी पूर्ण झाली नाही. मुलं हरवल्याची तक्रार घेऊन गेलेल्या या निठारीतल्या पालकांना आपल्या चिमुरड्या मुलांचे अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. कारण हाती लागले ते फक्त या मुलामुलींचे सापळे. निठारी हत्याकांडाची नुसती परिस्थिती ऐकली तरी आपल्या अंगावर काटा येतो. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या पोलिसांना ही कहाणी ऐकून उलट्या झालेल्या, न्याय मागणाऱ्या कुटुंबांचे तर अश्रूही सुकले. पण मग हे घडवणाऱ्यांसोबत काय झालं? तर ठोस पुरावा आणि साक्षीदाराच्या अभावी त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली. मनिंदर सिंह पंढेर आणि सुरिंदर कोली ही त्या दोन नराधमांची नावं, ज्यांनी निठारीमध्ये क्रौर्याचा तमाशा दाखवला. ज्यांना अटक झाल्यावर चौकशीत आणि तपासात जे काही बाहेर आलं, त्यानंतर कित्येकांनी अनेक दिवस फक्त भीतीमुळं आपल्या लहान मुलांना नजरेआड होऊ दिलं नव्हतं. पण आता हेच दोन क्रूर कर्मा जेलच्या बाहेर येऊ शकतात. हे निठारी हत्याकांड काय होतं? कोर्टानं मनिंदर आणि सुरिंदर बद्दल काय निर्णय दिलाय? सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. साल 2005-2006. ठिकाण निठारी, उत्तर प्रदेशच्या नोएडा मधलं गाव. इथं बंगाल आणि बिहारमधून रोजगारासाठी आलेली बरीच कुटुंब राहायला होती. गावात बऱ्याच ठिकाणी झोपड्या, बैठी छोटी घरं होती. तर सेक्टर 31 या भागात श्रीमंतांचे बंगले होते. अशीच एक कोठी होती D5. या कोठीतून कधी गोंधळ ऐकू यायचा नाही. आवाज झालाच तर तो व्हायचा बाजूनं जाणाऱ्या एका नाल्याचा. या कोठीचा मालक होता मनिंदर सिंह पंढेर. या पंढेरनं 2000 साली ही कोठी विकत घेतली होती. 2004 मध्ये त्याचं कुटुंब पंजाबला गेलं आणि त्यानंतर तो या कोठीत एकटाच राहू लागला. पण एकटं राहणं काही दिवसच होतं, कारण नंतर पंढेर सोबत एक नोकर राहायला आला, सुरिंदर कोली. हा सुरिंदर पंढेरचा मित्रच. दोघांची ओळख 2003 मध्ये झालेली. पंढेरच्या हाताला चव होती, त्याला आचारी काम येत होतं, म्हणून पंढेरनंच त्याला नोकरी लावली होती. पण नंतर पंढेरनं त्याला आपल्याकडेच कामाला बोलवलं आणि दोघं या D5 कोठीमध्ये राहायला लागले. साधारण 2005-06 मध्ये पोलिसांकडे लहान मुलं हरवल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. लोक, लहान मुलं, अनेक जण तेव्हा D5 या कोठीच्या जवळून जायचे, पण कोणालाही कसलाच संशय यायचा नाही. उलट या कोठीजवळ असणाऱ्या नाल्यात भूत आहे अशी अफवा पसरल्यानं कित्येकांनी इकडे येणंच बंद केलं होतं. पण D5 मधल्या क्रौर्याला कसलंच लिमिट नव्हतं. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सुरिंदरनं सांगितलं होतं की पंढेरला मुलींचा नाद होता. तो कॉल गर्ल्सला बंगल्यावर बोलवायचा आणि बऱ्याचदा सुरिंदरला गेटवर लक्ष ठेवायला लावायचा. या गोष्टीमुळे सुरिंदरची वासना आणि विकृती दोन्ही जागृत झालं, ज्याला बळी पडले कित्येक निष्पाप जीव. पण हे प्रकरण उघडकीस कसं आलं? तर याबद्दल दोन बाजू आहेत. माध्यमांमध्ये असलेल्या काही वृत्तांनुसार निठारीमधल्या काही गावकऱ्यांना आपली मुलं गायब होण्यामागं सुरिंदरचा हात असल्याचा संशय होता. त्यांनी त्याच्या कोठीजवळ असलेल्या नाल्यामध्ये शोधाशोध केली, तेव्हा त्यांना मानवी शरीराचे काही अवशेष सापडले. तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि ही घटना उघडकीस आली. तर काही बातम्यांनुसार पायल नावाची एक मुलगी हरवल्यानंतर पंढेरवर संशय व्यक्त झाला, कारण ही मुलगी त्याच्याच बंगल्यात गेली होती असं एका रिक्षावाल्यानं सांगितलं. पंढेरच्या चौकशीत काहीच पुढे आलं नाही. पण जेव्हा सुरिंदरची चौकशी झाली तेव्हा त्यानं पायलची हत्या केल्याची कबुली दिली आणि मग तपासाला गती आली. पण हा तपास सुरू असताना सगळ्याच देशात भीतीची लाट पसरली होती. पोलिसांनी D5च्या आजूबाजूच्या नाल्यात खोदकाम करायला सुरुवात केली. JCB जसा नाल्यातून बाहेर आला तेच पोलिसांना आणि लोकांना दिसलेलं दृश्य होतं मानवी सापळे, कवट्या आणि कुजलेल्या अवयवांचं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मागच्या 2 वर्षात ज्यांची लहान मुलं गावातून गायब झाली आहेत त्यांनी या बंगल्यापाशी धाव घेतली. हातात त्या लहान मुलांचे फोटो होते आणि डोळ्यांसमोर त्यांचेच सापळे. अधिकृत माहितीनुसार पोलिसांना त्या नाल्यामध्ये 17 सापळे आणि कवट्या सापडल्या. फॉरेन्सिक लॅबमध्ये अथक प्रयत्न करून या सापळ्यांची DNA टेस्ट करण्यात आली. तेव्हा समोर आलं की यातला एकच सापळा पायल या तरुण मुलीचा होता. बाकी सगळे अल्पवयीन मुलामुलींचे होते. दुर्दैवानं
मुलींचे जास्त. साहजिकच प्रश्न पडला की हे सापळे नाल्यात आले कुठून, या लहानग्या मुलांसोबत नेमकं झालं काय? आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं सुरिंदर कोलीच्या कबुली जबाबातून. पंढेर कॉलेजवयीन मुलींना बंगल्यावर बोलवायचं हे बघून सुरिंदरची वासना चाळवली होती. त्यासाठी त्यानं अल्पवयीन मुलामुलींना लक्ष केलं. पण नुसते अत्याचार करून तो थांबला नाही. त्यानं पुढचं पाऊल टाकलं, खून करून. पण धक्का देणारी गोष्ट होती त्याची मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत. सुरिंदर मृतदेहाचे 3 तुकडे करायचा, मांस आणि इतर अवयव काढून टाकायचा आणि पिशवीत भरायचा. मग या पिशव्या आणि सापळे नाल्यात फेकून द्यायचा. त्यानं स्वतःच कबुली जबाबात असंही सांगितलं होतं की अनेकदा त्यानं या मुलींचं मांस शिजवून खाल्लंही होतं. अत्याचार करायचा प्रयत्न केला होता खून झाल्यानंतर. मग या सगळ्यात पंढेरचा रोल काय होता? तर त्याच्यावर अवयवांची तस्करी केल्याचा आरोप होता. सोबतच मुलींवर अत्याचार आणि खून केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पण तस्करीबाबतचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. पुढे सीबीआयनं आपला तपास पूर्ण झाल्यानंतर पंढेरला क्लीन चिट दिली होती. त्यात म्हणलं होतं की हे सगळे खून पंढेर घराबाहेर असताना झाले होते. पण सीबीआयच्याच काही अधिकाऱ्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलं होतं की पंढेरच्या नकळत इतके खून होऊच शकत नाहीत. पण या सगळ्यात पंढेर आणि सुरिंदरला दोषी ठरवण्यात आलं आणि दोघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली फेब्रुवारी 2009 मध्ये. मग या दोघांनी वरच्या कोर्टात दाद मागितली आणि मग सुरू झालं तारीख पे तारीख. या प्रकरणात एकूण 16 गुन्हे दाखल होते. यातल्या 13 गुन्ह्यांमध्ये सुरिंदर दोषी होता तर 6 गुन्ह्यांमध्ये पंढेर. कोर्टात हे प्रकरण इतकं लांबलं की फाशीची तारीख निश्चित होऊनही सुरिंदरला फाशी दिली गेली नाही. 8 सप्टेंबर 2014ला कोर्टानं रात्री 1 वाजता सुरिंदरच्या फाशीला स्थगिती दिली. त्यांचा दयेचा अर्जही अनेक वर्ष प्रलंबित होता. या सगळ्यात कोर्टानं पंढेरला त्याच्यावर दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केलं. त्यानंतर जुलै 2017 मध्ये पिंकी सरकारच्या हत्येप्रकरणात या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण 2023 मध्ये अलाहाबाद हायकोर्टानं प्रत्यक्षदर्शी आणि थेट पुरावे नसल्यानं 12 गुन्ह्यांमध्ये कोली निर्दोष असल्याचा निकाल दिला. तर पंढेरलाही प्रलंबित असलेल्या 2 गुन्ह्यांमधून मुक्तता मिळाली. आता पंढेरवर कोणताही गुन्हा प्रलंबित नसल्यानं त्याची सुटका होईल असं त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे. तर सुरिंदरवरच्या एका केसचा निकाल येईपर्यंत त्याला जेलमध्येच राहावं लागेल. तो कदाचित त्यात दोषी ठरेलही, पण त्यांना फाशीची शिक्षा मात्र होणार नाही. निठारीमधल्या त्या D5 कोठीजवळ आजही कित्येक आईबाप आपल्या लहान मुलामुलींचे फोटो घेऊन येत असतात, त्यांची आठवण काढत असतात. दुर्दैवानं ही मुलं कधीच परत येऊ शकणार नाहीत. परत येऊ शकतील या बंगल्याचा मालक मनिंदर सिंह पंढेर आणि मुलामुलींचे निर्गुण खून करणारा सुरिंदर कोली.